सर्वांना नमस्कार। विटा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 11 मधून माझी पत्नी सौ प्रगती भरत कांबळे यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवारी मिळालेली आहे। आमचे नेते आदरणीय सदाशिवराव भाऊ पाटील, माननीय अशोकराव भाऊ गायकवाड, माननीय वैभवदादा पाटील यांच्या माध्यमातून सदरच्या उमेदवाराच्या अनुषंगानं आम्ही मतदारांच्या समोर एक विकासाचा दृष्टिकोन घेऊन जाण्याच्या दृष्टीनं आपणासमोर मनोगत व्यक्त करत आहे। 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये माझी पत्नी सौ प्रगती कांबळे यांना प्रभाग क्रमांक 11 मधूनच पाठीमागच्या वेळेस उमेदवारी मिळालेली होती आणि त्यावेळेस त्या विटा शहरातून सर्वात जास्त मताधिक्याने 1145च्या लीडने निवडून आलेल्या होत्या। त्यानंतरच्या कालावधीमध्ये आम्ही जनतेने आम्हाला जो कौल दिलेला होता त्यांच्या मताचा आदर करून विकास कामाचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये 18 नवीन रस्त्यांची निर्मिती केली आम्ही। पूर्वीच्या रस्त्यांना डांबरीकरण केलेच, त्याचबरोबर आम्ही 18 नवीन रस्ते निर्माण केले। 2 स्मशानभूमी, लिंगायत कोष्टी दफनभूमी कंपाऊंड वॉलचं काम केलं आम्ही। त्याचबरोबर सर्वात विटा शहराची ओळख असणारे भगवान बुद्धांची हस्तमुद्रा ज्या कुंडल रोड कॉर्नरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आम्ही उभा करू शकलो। विटा शहराच्या वाढीचा वेग लक्षात घेता नवीन 80 फुटी रस्त्याचं काम करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। आज त्या भागामध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्या 80 फुटी रस्त्याच्यामुळं अलीकडचा जो मागासवर्गीय समाज जो आमचा आहे, आंबेडकर नगर आणि फुले नगर यांना विकासाच्या मार्गावर आणण्याच्या दृष्टीनं तो रस्ता महत्त्वाची भूमिका बजावत आहे। त्या ठिकाणी आम्ही 3 बगीचे नवीन निर्माण केले। आंबेडकर नगरमध्ये 4था बगीचा निर्माण केला। अशा प्रकारे आम्ही ह्या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी आणून विकास कामं करण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे। युवकांच्यासाठी जिम, अद्ययावत जिम आम्ही या नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोफत असणारी जिम उभा करू शकलो। आज त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ युवक येऊन आपला व्यायाम वगैरे करत असतात। हे अतिशय वेगळ्या प्रकारचं काम आम्हाला करता आलेलं आहे। येणाऱ्या भविष्य कालावधीमध्ये असाच विकासाचा वेग चालू ठेवण्याच्या दृष्टीने आमचा सातत्याने प्रयत्न राहणार आहे। त्या दृष्टीने आम्ही गेल्या 9 वर्षापासून हे मागचं काम करत असताना भविष्यामध्ये आणखीन काय काय आपल्याला धोरणात्मक निर्णय घेऊन नवीन व्हिजन असणारी कामं करता येईल। रस्ते, गटर, लाईट, पाणी ह्या सुविधा तर निर्माण होतच राहतील, पण वैशिष्ट्यपूर्ण कामं निर्माण करण्याकडे आमचा कल राहील। भविष्यामध्ये त्याचे काही जे संकल्प असतात ते आम्ही अवश्य पूर्ण करून दाखवू। आता मी काही ते बोलणार नाही त्याच्यावरती। काय होतं, आम्ही बोलतो आणि पुढचे लोक तेच घेऊन आम्ही पण हेच करतो असं सांगतात। त्यामुळे आपल्या ज्या कल्पना असतात त्या दुसऱ्या कोणाला न कळू देता तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षांमध्ये मात्र अगदी वैशिष्ट्यपूर्ण कामं आणखीन त्या 11 नंबर प्रभागामध्ये निर्माण झालेली दिसून येतील। गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही वैशिष्ट्यपूर्ण कामं करत असताना शिवसंगम मार्ग व डॉक्टर आंबेडकर नगर येथील नवीन स्मशानभूमी निर्माण करू शकलो। लिंगायत कोष्टी समाजाची दफनभूमीचं कंपाऊंडचं काम आम्ही पूर्ण करू शकलो। शिवसंगम मार्ग ओढ्यावरील पुलाचे काम आम्ही पूर्ण करू शकलो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण या 5 वर्षामध्ये एक ठळक काम आम्ही करू शकलो। भगवान बुद्धांची हस्तमुद्रा ही तर विटा शहराची ओळखच झालेली आहे। त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी करत असताना विटा शहर स्वच्छतेमध्ये आमच्या प्रभागामध्ये आम्ही लक्षणीय कामगिरी करत असताना विविध ठिकाणी वृक्षारोपण करून सदरचा आमचा प्रभाग
हराभरा करण्याचा आम्ही अतिशय चांगला प्रयत्न केला आहे. आज तुम्ही कुंडल रोडवरून जाताना, इस्लामपूरकडे जाताना, सांगलीला जाताना तुम्हाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो कॉर्नर दिसतोय, त्या ठिकाणी अतिशय सुंदररित्या झाडे उगवलेली तुम्हाला आणि फुलांची झाडं, वेगवेगळ्या प्रकारची चांगली चांगली झाडांनी लावून ती झाडांची जोपासना करून अतिशय उत्कृष्टरित्या ती झाडं आज वाढलेली तुम्हाला दिसून येतील. त्यामुळं त्या भागाचं अतिशय चांगल्या प्रकारे सुशोभीकरण झालेलं आहे.